हाय मैत्रिणींनो, उन्हाळ्यात हा पदार्थ तुम्ही बनवला का? नाही बनवला? तर माझी रेसिपी नक्की ट्राय करा. उपवासाची चकली. एकदम खुसखुशीत छान रेसिपी, परफेक्ट माप आणि अजिबात कडक होत नाहीत, बिघडत नाहीत. एकदम खुसखुशीत आणि छान चकल्या होतात. हे बघा, साबुदाणा बटाट्यांचे उपवासाची चकली. छान वाटतायत ना, एकदम खुसखुशीत आहेत बघा. चला तर मग रेसिपी तर बघितलीच पाहिजे. रात्री मी साबुदाणा भिजत ठेवलेला. साबुदाणा 3 वाटी घ्यायचं आहे आपल्याला. त्याच वाटीनं आपल्याला 4 वाटी पाणी घ्यायचं आहे. स्वच्छ करून घ्यायचा साबुदाणा. पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. त्या उकळत्या पाण्यात आपण साबुदाणा भिजवणार आहोत. साबुदाणा भिजवताना गिजगा भिजवायचा आहे, कडक भिजवायचा नाही. आपण नेहमी उपवासाला कडक भिजवतो तसा नाही भिजवायचा, गिजगा भिजवायचा आहे. त्यामुळे चकल्या छान अशा मऊसूद होतात. हे बघा, पाणी उकळले मी. आता हे रात्रभर भिजत ठेवायचं. रात्रभर छान भिजतो. हे बघा, असं एकदम गिजगा भिजवायचं आहे आपल्याला, छान फुलून येतो. 3 वाट्या साबुदाणा म्हणजे अर्धा किलो तरी साबुदाणा सहज होतो हा. आणि त्याला अर्धा किलो साबुदाणाला 1.5 किलो बटाटे घ्यायचे. परफेक्ट माप आहे हे. बटाटे छान स्वच्छ करायचे आणि ते शिजवून घ्यायचे कुकरमध्ये. चांगले शिजवायचे बटाटे. बटाटे सालं काढायचे आणि ते स्मॅश करायचे. तुम्ही खिसणीनेही खिसू शकता. बटाटा आपल्याला छान असं स्मॅश करायचा आहे. बारीक गाठी ठेवायची नाही. गाठी ठेवल्या की चकल्या येत नाहीत. त्यात आपण भिजलेला साबुदाणा ॲड करणार. मसाले ॲड करायचे. चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, जिरे त्याची पेस्ट करायची. मी अर्ध्या मिश्रणात हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली, अर्ध्या मिश्रणात लाल मिरच्या बारीक करायच्या आणि मीठ. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही करू शकता. चांगले एकजीव करायचं मिश्रणात हे मसाले. हे मिश्रण आपल्याला 5 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. जशी इडली वापरतो तशी वापरून घ्यायचं, कारण की चकली छान मऊसूद होते. वापरलं नाही तर चकली छान होणार नाही, कडक होतात. 5 मिनटंच वापरायचं आहे, जास्त नाही वापरायचं. कुकरच्याही भांड्यात तुम्ही वापरू शकता. हे तर मी प्लेटमध्ये वापरलं आहे. खूप छान चकल्या होतात. नक्की ही रेसिपी ट्राय करा. हे बघा, पाणी आधीवर उकळायचं आणि 5 मिनटंच ठेवायचं आहे. मिश्रण थंड झालं की आपल्याला चकली पात्रात शेवगा असतो चकलीचा, त्यात हे पीठ ॲड करायचं आहे आणि छान अशा बारीक चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आणि कडकडीत उन्हात सुकवून घ्यायचे आहेत. शक्यतो उन्हातच सुकवा, फॅनखाली सुकवायच्या नाहीत, म्हणजे वर्षभर टिकतात. फॅनखाली सुकवलं की आंबूस वास येतो. कडकडीत उन्हात असले की सुकवा. माझी रेसिपी कशी वाटली लाईक करा, शेअर करा.